तर आता आज बघूया. ही बघा वेलची केळा, वेलची नोंगरे बघा काही तयार झाल्यात, मोठे मोठे नोंगरे आहेत. आणि आता नोंगरे माय नाही हा, पण आले भाठा आहे आजूबाजूला. ही बघा आणि ही सगळं भाठावीने केळी वगैरे आहात ना. तर आमचं येली सप्पा हां नोंगरे घेऊन आलो. आधी नोंगरे होपारा बाजारात नाही शेत. तर आपण आपाला विसरूया की नोंगरे तयार तो कोडो काळ गेलो आणि याला का कोणी मेहनत लागली. बरोबर एक वरी लागत आहे. हा कोडा म्हणजे किती काळ तरी म्हणजे झाड लावल्यापासून आपण हिंग बोलत हिंग बोलत केळी रोपाला हिंग बोलत लावल्यानंतर त्याला 12 महिने होतात त्या डोंगऱ्या दो. पण त्या महिने 4 वेळा त्याला खत करायला लागते. 4 वेळा खत खप म्हणजे खत टाकायला लागते. हा आणि 8-8 दिवसाला पाणी पाहिजे. 8 दिवस एकदा म्हणजे हिपणा द्यायला लागते. हा जबरदस्त. हा त्या बुडे बुडे बांधायला लागतात, सगळे व्यवस्थित करायला लागतात, जतन करायला लागतात. खूप आहे मेहनत, खूप आहे या मागे. या मागे मेहनत आहे खूप. आता हे 3 नोंगऱ्या आहेत. 3 नोंगऱ्या तुम्हाला सर्वसाधारण म्हणजे कोडो भाव येते काय येते ते काय म्हणते ना रे तेजी म्हणते, मला काय कल्पना झाली या तू. पण त्याला तेजीच आहे कारण हे वेलची केळीची औषधी आहेत. 12 महिने हा औषधी आहेत ना. आणि लहान पोरांना आजारी लोकांना वगैरे देतात. औषधी आहे. पण मग आज एवढं मोठं पाऊस गेलो म्हणजे आता 3-4 दिवस लगातार पाणी होतं आणि केळी खूप वारमोड झाली नाही का. आपण केला आम्ही पहिले त्या बुडे बांधिले. हा माती बुडे बांधून पहिले अंगाडी बिंगड टाकून त्यावर माती टाकली आणि ओढे टाकली. म्हणजे टोकरा याडे नाव नाही, टोकरे मिळत नाही, बांबू मिळत नाही. टोकरे माप बांबू किंमत काय 80-90 रुपये बांबू झाला तो काय आणणार आपण आडे. तोडणे सोडले गेला. हा भांडवल गणा लागते त्यामुळे मग म्हणजे केळी उत्पादनापेक्षा भांडवल जास्ती लागते. त्याला काय खता बिता सगळं केला व्यवस्थित. थोडी मेहनत जास्ती पाहिजे या मागे आहे. पण म्हणजे जवळजवळ एक वरी तुम्ही किती झाडे लावली ते हिंगो किती लावली ते सर्वसाधारण 50 ला येते जवळजवळ. हा आणि थोडंच मग आता 30-35 झाल्यात बस. 20 गेल्यात म्हणजे 35 जिवंतात. रोग मारते. पण मग निवाल्यात का म्हणजे त्याला नोंगरे केळी आलं का. निवाऱ्यात हात चालली. पण बी 15 काही रोगातच गेली. मग तुम्ही पहिलेच काढला, फर्स्ट टाइम काढले. फर्स्ट टाइम एक केळी फर्स्ट टाइम काढली. म्हणजे हिंगो लाविल्यापासून ते आजपर्यंत त्याला सर्वजण खर्च म्हणजे खत 4 टाटा केला. हा मग तो कडो खर्च आलो म्हणजे खत आहे, मेहनत आहे भरपूर. त्याला याला कुदळी काम आहे. बुडे बिडे वाळायची म्हणजे कुदळ पाहिजे त्याला. मेहनत आहे, अंग मेहनत आहे, श्रम आहे. त्याला कुदळ पाहिजे. हा आणि त्यांना उन्हाळ्या महिने पाणी द्यायचं म्हणजे याला म्हणजे फेब्रुवारी पासून आपलं पावसाळ्यात त्याला पाणी भरपूर द्यायला लागते. पाणी द्यायला लागते. कमीत कमी 8 दिवस तरी पाणी दिलंच पाहिजे. त्या अगोदर तू 10 दिवस 15 दिवस रिपील तर झाला ते. पण आता 8-8 दिवसाला पाणी दिलंच पाहिजे. म्हणजे आता एक गोष्ट आहे की आपल्या बिने मन आहे की काय त्यात वड्याला फळे आले ना, कागुळ्या डोळे फुटले. तर काही वेळेला मी बघितले ते केळी झाडे सगळे पडझड झाली ना. पटकन पडले, वादळात पडले, पावसात पडले. म्हणजे ज्याला नोंगरे आलते, ज्याला केळी आलते तेही पडले. म्हणजे शेतकऱ्या उत्पादन मिळायची वेळ आहे. घट आहे ना. म्हणजे शेतकरी आता जमीन कसून त्यांना त्याचं काही मेद आहे हा काही नाही. याला घरगुती मेहनत आहे तर वाटला मजूर लावून करायचे तर काहीच वळायचं नाही. मजूर लावून काही सुऱ्या नाही, काही वळ्या नाही. 600-700 रुपये दिवस चालले त्यावर. 700 रुपये देऊन मग काय मिळणार आहे आपला काळ असा आहे. म्हणजे शेतकऱ्यांना द्या, सरकारने सुद्धा त्यावर मदत केली पाहिजे. घरगुती मेहनत करता तर 5-25 तुला काही यात मिळलं. घरगुती मेहनत नाही तर काय वळायचं नाही. तर बघू तुम्ही बघितल्या की अगदी सत्यचित्र आहे नाही का की या केळी 3 नोंगरे आल्यात एक वारानंतर. आणि त्या नोंगरात ते कोडे पैसे येतात त्यावरती अवलंबून आहे. ते 1,500 किंवा 2,000. पण ते पिकवून तर विकणार नाही, फक्त हे कच्चेच विकणार, होलसेलला देणार. हा या व्यतिरिक्त पीक केळी लागवड आहे का कोण्या जाती. आजारी तीच पद्धत ते आजारी पण पडतात. आजारीला का मेहनत जाम वाढत ना. ही केळ त्या मानाने खूप कमी होते पण आजारी केळ आपली वाढत जाम. बरं मस्त एलिसप्पा तुम्ही व्हिडिओ दिलो. बरा वाटला आम्हाला की तुम्ही शेतकरी पिकविते म्हणून आमच्या तोंडालाही केळे लागतात. हा ना आपल्या जमिनीने हे केळे जर आता तुम्ही पिकविले नाही तर आपल्याकडचे जे छोटे पोरे आहेत, आजारी लोक आहेत, यांना तोंडाला लागू शकत ना. एक केळा खादो खूप बरा वाटत आहे. ते काही बाहेर चाललं काही शिक्षण वय ते आपल्या या शेती कामाला लागू पडणार नाही आपल्याला.
नाही लागू पडला म्हणजे शेती होणारच नाही, शेती करणार नाही. वाडी होणार म्हणजे हे जे झाडे आहेत ही आमची ते लाची अगदी पिढी. शेवटचे आहेत, लाची पिढी शेवटची class. काय लाची पिढी. ही लाची पिढी आमची हा लास्ट. या वाडीमध्ये धंदे करणारे. बरोबर. ते पोरं काय नोकरी बिकरी जातात ते अंधेऱ्या घरात ते काही- चिखल आणि वडीच्या त्या नादात. हे कपड्यावरती डाग आणि काय नाही. हे विळा हातात घेऊन मेहनत करणारे पोरे फार कमी येणार नाही का. आता कधी. हा 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 त्यांना ते त्याला यापुढे त्यांना स्वतः वाडी त्यांना हापडणार नाही. माहिती नाही पडणार. ओके धन्यवाद धन्यवाद.